नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रविकिरण अडसोळे या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वे मार्ग आहे। या मार्गाबाबत आपण FLS सर्वे म्हणजे काय आणि DPR म्हणजे काय आणि या मार्गाचे फायदे, या मार्ग कुठून जाईल याबाबत सविस्तर 2 व्हिडिओ बनवले आहेत। या दोन्ही व्हिडिओंना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे। तर आता याच धाराशिव छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गाबाबत केंद्र सरकारकडून एक महत्त्वाची आणि अधिकृत अपडेट समोर आली आहे। तर 22 जुलै 2026 रोजी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गाच्या DPR साठी मंजुरी दिलेली आहे। तर मित्रांनो, एक गोष्ट इथे लक्षात घ्या, DPR साठी मंजुरी म्हणजे प्रत्यक्ष रेल्वे मार्गासाठी मंजुरी नाही। DPR साठी मंजुरी दिलेली आहे म्हणजेच हा प्राथमिक सर्वेक्षण असते। यामध्ये रेल्वे पूल, रस्ते यांची माहिती आणि कोणत्या ठिकाणाहून जाणार, किती पूल होणार, कुठून कसा रेल्वे मार्ग जाणार, याबद्दल खर्च किती येणार, या मार्गाचे फायदे तोटे, यासाठी हा मार्गाचा सर्वेक्षण आहे। तर ह्या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय राज्य शासन, केंद्रीय नीति आयोग आणि रेल्वे मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय या सगळ्यांसोबत सल्लामसलत करून अंतिम टप्प्यात या मार्गाला मंजुरी दिलेली असते। तर आता सध्या न्यूज चॅनलवर हे बातम्या फिरत आहेत की मार्गाला मंजुरी मिळाली वगैरे वगैरे। तर असं आणखीन नाही, पण ही मंजुरी टप्प्याटप्प्यात मिळत असते असं त्यांचं म्हणणं आहे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं। तर मित्रांनो, तुमच्या मार्गात सर्वेचं काम झालेलं आहे का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या या रेल्वे मार्गाबाबतच्या आणि नवीन हायवे प्रोजेक्ट बाबतच्या महाराष्ट्रातील आणि देशातील अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या गावातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे का याबद्दल आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।